तर सगळ्यांसाठी एक अपडेट आहे, खुशखबर आहे. अदितीताई तटकरे यांनी आता भाषणमध्ये काय सांगितलेले आहे ते तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. ई-के-वाय-सी बाबतीत कोणाची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांच्यासाठी आणि पैसे कोणाला येणार, कधीपर्यंत येणार, तारीख काय असेल, सगळे अपडेट तुम्हाला मी आता ते दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आणि तुमचं नाव काय, मग ती कमेंट करा आणि व्हिडिओ बघा पूर्ण. आता हे व्हिडिओ बघा. मधून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्य बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा. 2-3 दिवसामध्ये जमा होणार आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता जमा होणार आहे आणि त्यामुळे बॅलन्स चेक करा असं अदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई-के-वाय-सी साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-के-वाय-सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-के-वाय-सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त ई-के-वाय-सी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई-के-वाय-सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-के-वाय-सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-के-वाय-सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. आरोप होतो की कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-के-वाय-सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-के-वाय-सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध हर महीने म्यूचुअल फंड में आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं.
ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल. तर तुम्ही आता पूर्ण ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे. सरळ सरळ जर सोप्या भाषेत जर तुम्हाला मी सांगितलं तर ह्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यांना की सगळं जे डाटा आहे, लाडकी बहीण योजना असू दे, पीएम किसान योजना असू दे, शेतकरीचं जे असेल किंवा बाकी दुसरी कोणतीही पेन्शन योजना असू दे, कोणतीही सुद्धा योजना असू दे, तर त्या सगळा डाटा जे आहे सगळ्या लोकांचा त्यांना प्रत्येक विभागाकडनं त्यांना विनंती करून मागवावा लागतो. कारण की हे जे असते एक विभागाची दुसऱ्या विभागाला अथॉरिटी नसते डाटा चेक करायची, कारण की हे सगळ्या लोकांचा डाटा असतो. तर तुम्ही चेक करू शकत नाही. त्यामध्ये जर कोण असं कर्मचारी किंवा असं कोण असेल व्यक्ती जे चेक करणार की त्याचं परिणाम त्याचं ते जे उपयोग ते चांगल्यासाठी करत नसेल तर त्यामुळे त्यांनी चेक करायचं की अथॉरिटी त्यांना नसते गव्हर्नमेंटला एक विभागाची दुसऱ्या विभागाला. तरी सुद्धा ते आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी जेवढं होईल डाटा तेवढं मागून त्यांनी चेक करून त्यावरती त्यांनी जेवढं काय असेल ते त्यांनी सगळ्यांना लाभ भेटावा असं त्यांनी प्रयत्न करत आहेत. आणि या बाबतीत त्यांनी ई केवायसी ज्यांची झालीच नाहीये त्यांच्यासाठी त्यांनी आता नंतर ते सगळं चेक झाल्यानंतर कदाचित पुढे त्यांनी मुदत देणार आहे. आणि ते सोडून ज्यांची ई केवायसी झाली आहे त्यांना लाभ भेटणार, त्यांचा अजून डाटा चेक व्हायचा आहे. भरपूर अशा लाडकी बहीण आहेत की अजून एकेकांचं ज्यांची ई केवायसी झालेली आहे एकदा दोनदा पण तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर त्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलेले आहेत की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला नक्की कळालं असणार आहे की त्यांनी काय सांगितलेले आहेत की चेक करणार आहे डाटा जेवढा अजून येणार आहे ते चेक करणार त्यांनी. नंतर त्यांनी सगळ्या लाडकी बहिणींना त्यांनी त्यांचं जे लाभ आहे महिन्याचा 1500 रुपये, ते महिन्याचा 1500 रुपये लाभ सगळ्या लाडकी बहिणींना त्यांनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामध्ये भरपूर असे लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई केवायसी बद्दल त्यांना भरपूर जण चुकीची माहिती देत आहेत, चुकीचं प्रॉब्लेम येत आहे, भरपूर प्रॉब्लेम येत आहे. आणि मध्ये पण एक गोष्ट झाली की एक न्यूज आली होती की शरीर सुखाची मागणी केली म्हणून. तर म्हणून लाडकी बहिणींना माझ्याकडनं आणि सगळ्यांकडनं पण मी सांगू शकतो तुम्हाला सगळ्या लाडकी बहिणींना एक विनंती आहे, तुम्ही कोणाकडे ई केवायसी करत असेल, तिथं फॉर्म भरायचा असेल तर कोण करून देतो म्हटलं तर तिथे जाऊ नका, कोणाच्या घरी इकडे तिकडे काही जाऊ नका. जिथं शॉप असेल, ज्यांचं सीएससी सेंटर माही सेवा केंद्र आहे, जिथं ऑनलाईन सेंटर आहे तिथे तुम्ही जावा. तिथे तुमचं फॉर्म भरायचं असेल तिथे भरा. माहिती तुम्हाला काय माहित पाहिजे असेल माहिती तिथे विचारा तुम्ही. जरी तुम्हाला अजून काय प्रश्न पडले असेल ई केवायसी बाबतीत, लाडकी बहीण योजनाबद्दल, पीएम किसान योजनाबद्दल, नमो शेतकरी योजनाचं काही सुद्धा तुम्हाला प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला त्याच्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. 100% तुम्हाला 100% मी प्रयत्न करणार आहे. आणि या बाबतीत जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, कमेंट करा. आणि ज्या लाडकी बहिणींसाठी आता त्यांनी आदित्यताई तटकरे यांनी सांगितलंच आहे क्लिअर कट